बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। येवला शहरात रस्ते, स्वच्छता, पाणी यासह विविध समस्या सुटत नसल्याने अक्षरशः यावेळी माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे। शरद पवार गट तसेच माजी नगराध्यक्ष उषाताई शिंदे या शहरातील विविध समस्या मांडण्याकरता नगरपालिकेत गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या ऐकून न घेता तिथून निघून गेल्याने जमलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला असून शहरातील समस्या लवकरात लवकर सोडवाव्या अशी मागणी देखील करण्यात आली। येवला नगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। येवले शहरामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे। 10 दिवसापूर्वी खासदार साहेब या ठिकाणी आले होते, त्यावेळेला सुद्धा त्या नगरपालिकेचे जे प्रश्न आहेत नागरिकांचे ते सोडवावे म्हणून त्यांना विनंती केली होती। त्याप्रमाणे त्यांनी सूचनाही केल्या होत्या, परंतु त्यांच्या सूचनेचे एकही पालन या नगरपालिकेने केलं नाही। परंतु शहरामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की ते रोजचेच आहे। स्वच्छता, पाणी पुरवठा, त्याचप्रमाणे बांधकाम असे अनेक प्रश्न आहे की ते त्या ठिकाणी साफसफाईला इथले लोक कर्मचारी जात नाही, पाणी वेळेवर सुटत नाही। त्याचप्रमाणे बांधकामाचे परवानगीसाठी 4-4 महिने घराचे जर नागरिक आले तर ते देत नाही। जन्ममृत्यूचे दाखले लवकर मिळत नाही। असे अनेक छोटे मोठे प्रश्न या नगरपालिकेचे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आज इथं आम्ही सर्व पक्षाचे या ठिकाणी आज आलो होतो। परंतु हे प्रश्न सगळे मांडत असताना या बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहे सुतवणे साहेब, तर ते म्हणजे नागरिकांचे आम्ही प्रश्न मांडत असताना ते ऐकून न घेता ते मीटिंगमधनं निघून गेले। CO साहेब कलेक्टर ऑफिसला मीटिंगला निघून गेले आणि ऐकायसाठी म्हणून आम्ही जे या ठिकाणी पाहिजे होते तर ते इथं थांबले नाहीत। मग हे प्रश्न मांडायचे कोणाकडे नागरिकांचे, हा मोठा प्रश्न आहे। आणि या ठिकाणी एक जुनी नगरपालिका होती, त्या ठिकाणी काय शॉपिंग सेंटरचं करायचं असं त्यांनी सांगितलं, परंतु जे शॉपिंग सेंटर झालेले आहेत तेच अजून आज किती वर्षापासून पडू नयेत। नगरपालिकेने त्याचा अजून तर लिलावही केला नाही, परंतु या ठिकाणी परत घाट घातला की तर करायचं आहे। आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी एक मिनी नगरपालिका करावी। सर्वसामान्य नागरिकांना हे 3 किलोमीटर तिथून यावं लागतं। महिलांना जर पाण्याचं सांगायचं असलं किंवा कोणाच्या नागरिकांच्या तक्रारी असल्या किंवा एखादं काम असलं तर त्यांना 100 रुपये 200 रुपये खर्च करून एवढ्या लांब यावं लागतं। तर तिथल्या तिथे आपले जे प्रश्न आहेत, जवळच्या जवळ नगरपालिकेची जागा आहे, पूर्वी त्या ठिकाणी नगरपालिका होती, त्याच ठिकाणी एक मिनी नगरपालिका करून त्या ठिकाणी CO साहेबांनी 2 तास तिथं वेळ द्यावा आणि लोकांच्या सर्वसामान्याचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी उपलब्ध करून द्यावं, हीच मी या ठिकाणी नगरपालिकेला सांगू इच्छिते। आणि आमचे जे आज या ठिकाणी आम्ही त्यांना 10 दिवसाची मुदत दिलेली आहे आमच्या यात्रकारी निवडणुका ते त्यांनी सोडवावे, नाहीतर आम्ही शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे या सर्वसामान्य येवल्याच्या नगरपालिकेसाठी या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करू, या ठिकाणी मी जाहीर करतो।